पुढील कथानकाला सुरुवात करीत आहे. कथेचा अनुसंधान हे भावार्थ रामायण उत्तरकांड हा 17वा अध्याय. अगदी 7 दिवस या ठिकाणी या काळातील आहेत. अगदी मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये आपल्या उमरगा नगरीमध्ये हे रामायण आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या प्रेमानं अगदी आनंदित या ठिकाणी संपन्न झालेला आहे. असो कथेचा अनुसंधान. प्रभू रामचंद्र अगदी अयोध्येचं राज्यकारभार अगदी निवांत चांगल्या आनंदी पद्धतीने चाललेला होता. गावात कुणी या ठिकाणी त्राईमध्ये त्रासलेला नव्हता. कुणाला कसला विकार नव्हता. भाकड गाई दूध देत होत्या. सुजलाम सुफलाम अशी या ठिकाणी सृष्टी होती. प्रत्येकाच्या घरामध्ये सर्वजण आनंदित होते असं वातावरण त्या ठिकाणी होतं. प्रभू रामचंद्र सीता लक्ष्मण त्या ठिकाणी सेवेसाठी असं आनंदी उत्साही असं वातावरण त्या अयोध्येमध्ये होतं. ग्रहण करते सांगता सोबत या ठिकाणी सीता माता लक्ष्मण त्या ठिकाणी आहे आणि अवघी नगरी या ठिकाणी आनंदामध्ये होते. आणि अगदी कसलाही या ठिकाणी लवलेश नसता, कसलाही संकोच मनामध्ये न ठेवता अगदी उत्साहामध्ये असं या ठिकाणी राज्यकारभार अयोध्येचा सुरू होता. ग्रंथाचे वर्णन करता भगवान परमात्मा आपल्याला या ठिकाणी सहाय्य व्हावा, आपल्याला प्रसन्न व्हावा त्याचा भाव होता. योगी होते, योगी होते, जे तपस्वी होते. त्यांना कळालं अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्र राज्यकारभार करत आहे. आपण त्याच्या सानिध्यामध्ये जावं, प्रभू रामचंद्राच्या छत्रछायेखाली जावं आणि प्रभू रामचंद्राचं सानिध्य आपल्याला लाभावं म्हणून योगी होते. ते आपली तपश्चर्या बाजूला टाकले आणि सर्वजण अयोध्येला येऊन रामाच्या या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या छत्रछायेखाली आनंदाने या ठिकाणी राहू लागले. असा त्या अयोध्येचा राज्यकारभार प्रभू रामचंद्र करीत होते. जे अवतीभोवती होते 12 कोसावर राहणारे योगी यागी सर्व या ठिकाणी अयोध्येमध्ये आले. प्रभू रामचंद्रापाशी येऊन सर्वांना आनंद वाटू लागला. त्या अयोध्येमध्ये राहणाऱ्या लोकांना कसलंच दुःख नव्हतं, स्वप्नात सुद्धा दुःख नव्हतं. कारण स्वप्न सुद्धा सकारात्मक पडत होते, नकारात्मक स्वप्न पडत नव्हते. भीती